तुला समजलंय की बाळाचं रूप राकेशवर गेलं नाहीये आणि तिथं काही मिळणार नाही, म्हणून आता माझ्याकडून फायदा घ्यायचाच विचार आहे. कामिनीचे वडील कटाक्षाने म्हणाला, तुमचं असं विचारणं खूप घाणेरडं आहे. बाळाचं वडील नसल्यामुळे तुम्ही सांभाळायचं म्हणताय, पण त्यासाठी मला तुमचं ऐकावं लागेल, नाहीतर मी स्वतःच आयुष्य उद्ध्वस्त करेन असं म्हणताय. मला काय चांगलं आहे ते मला माहीत आहे. काव्य संतापून म्हणाली, माझं आयुष्य मीच खराब करते, तुमचं कुठलं काय चाललंय त्यात? ती ताठपणे म्हणाली. तिच्या मनात स्पष्ट होतं, बाळाला वडील आहेत आणि काव्य मेहनतीने स्वतःच्या कलेवर विश्वास ठेवत त्याचं पालनपोषण करू शकते. रुद्रच्या घराण्याने म्हणजे गायकवाड कुटुंबाने बाळाला स्वीकारलं नाही तरीही ती लढणार होती. पण बाबांचा चेहरा थंड पडला. ठीक आहे, मग आता माझी शैली काय आहे ते पाहशील. काय करणार हे काव्याला समजलं नव्हतं, पण रात्री तिला उत्तर मिळालं. हिवाळ्याची रात्र होती. खोलीत गरम पाणी तर दूरच, पण हीटरही बंद होता. काव्याने पाहिलं, मुख्य बेडरूम सोडली तर सगळी घरं गोठल्यासारखी थंड होती. तिला जरी थंडी सहन होत होती तरी बाळासाठी हे धोकादायक होतं. ती झपाट्याने परत खोलीत गेली. बाळाला घट्ट मिठी मारली. उबदार ब्लँकेटमध्ये गुंडाळून झोपण्याचा प्रयत्न केला. पण सकाळी उठल्यावर तिचं शरीर थरथरत होतं, अंग दुखत होतं. ती चेहरा धुवायला गेली तर तिथेही गरम पाणी नव्हतं. बाहेर येऊन तिने पाहिलं, बाबा समाधानाने बसला होता. काल रात्री झोप झाली वाटत नाही. बघतोय, तो खवचटपणे म्हणाला. काव्याने कोरड्या ओठांनी तुच्छच्या व्यक्त करत उत्तर दिलं, तुमच्यासारखा नीच माणूस अशा गोष्टींचा विचार करू शकतो. तू सहन करशील कदाचित, पण तुझं बाळ त्याचं काय? तो म्हणाला. काव्याने बाळाकडे प्रेमाने पाहिलं. ती स्वतः उष्णतेविना राहू शकते, पण बाळासाठी नाही. तिने डोळे मिटले आणि खोल श्वास घेतला. ठीक आहे, मी डिझाईन करेन बाळासाठी. तिने तडजोड केली होती. बाबा खुश झाला. तिच्यासाठी हीटर सुरू करा. तिचं काम व्यवस्थित व्हायला हवं. काव्याने दात कुरदडत शांत स्वरात सांगितलं, एक थंडीची गोळी आणा, ताप चढलाय वाटतं. बाळाला संसर्ग होऊ नये म्हणून तिने मास्क घातला आणि रेखाटनाला बसली. तर काही वेळाने ती आदित्यकडे पाहत होती. देवाच्या कृपेने बाळ ठणठणीत होतं. दुपारपर्यंत चित्र पूर्ण करत करत ती थकून गेली होती. डोकं फिरू लागलं. तिचा मेंदू अस्पष्ट वाटत होता. तेव्हाच बाबा खोलीत आला. माझं डोकं खूप गरम वाटतंय, मला हॉस्पिटलला जायचं आहे, ती कुडकुडत म्हणाली. बाबाने अर्धवट पूर्ण झालेलं रेखाटन पाहिलं आणि मनात विचार केला, ही मुलगी किती लवकर आणि सुंदर रेखाटन करते. खरं तर ही माझी सख्खी मुलगी असती तर किती बरं झालं असतं. जवळजवळ झालंय, पूर्ण करून टाक, मग मी तुला स्वतः हॉस्पिटलला घेऊन जाईन. काव्याचं डोकं झोपेने झुकत होतं. तेवढ्यात बाळ रडू लागलं. अरे, प्रत्येक बाळ थोडंफार रडतंच, इतकं काय? पुन्हा इथंच येऊन पूर्ण कर काम, बाबा म्हणाला. काव्या धावत बाळाकडे गेली. बाबा बाळावरच ब्लँकेट ओढू लागला. तेव्हा काव्याचा संयम तुटला. बाळाला हात लावू नका, ती ओरडली आणि त्याला ढकललं. ती थकलेली होती, पण बाळाचं रक्षण करण्याची हिंमत अजूनही तिच्यात होती. बाबा संतापला. अगं, तुझं काहीच राहिलं नाहीये, मला ढकलशील? तेवढ्यात एक नोकर आत धावत आला. साहेब, काही लोक दरवाजा फोडून आत आलेत. म्हणतायत की ते घराच्या लहान साहेबांना घेऊन जायला आलेत. लहान साहेब? बाबाने चमकून आदित्यकडे पाहिलं. तो पटकन बाहेर गेला. खरंच काही लोक घुसले होते. शोभा, काव्याची दत्तक आई, घाबरून किंचाळत होती. हे काय? कोण आहेत तुम्ही? त्या अनोळखी लोकांनी वाड्याबाहेर काही माणसं फरफडत बाहेर टाकलं. काव्या बाळाला जवळ धरून त्यांच्या कपाळाला तिचं कपाळ टेकवत होती. आदित्य, आई आहे इथे, रडू नको. बाळ शांत झालं. ती त्याला बेडवर ठेवायला निघाली, पण तेव्हाच तिला दरवाजाजवळ काही हालचाल ऐकू आली. ती बाळाला पुन्हा कवटाळून सावध झाली. कोण आहात? मी मरण आलं तरी बाळाला स्पर्श करू देणार नाही. ती डोळे उघडून पाहते. तिथं उभा होता एक उंच, ओळखीचा, काळजीने भरलेला चेहरा. रुद्र. तिला स्वतःवर ताबा ठेवणं कठीण झालं, पण बाळ तिच्या हातात असल्याने ती कोसळली नाही. ती टेबलला धरून उभी राहिली. रुद्र तिच्याजवळ आला. तिला अलगद मिठीत घेत म्हणाला, काव्या, मी आलोय, आदित्यला मला दे. काव्याने रुद्राचा आवाज ऐकून शांतपणे डोळे मिटले आणि बेशुद्ध झाली. रुद्रने एका हातात बाळ आणि दुसऱ्या हातात काव्याला उचललं. बाहेर मदत करणारे लोक आले आणि त्यांनी बाळाला घेतलं. रुद्र तातडीने काव्याला घेऊन बाहेर पडला. रुग्णालयात शिवाय आणि दिव्या तातडीने हॉस्पिटलमध्ये पोहोचले. डॉक्टर म्हणाले, सामान्य ताप असून थोडासा फुफ्फुसाचा संसर्ग आहे, पण बाळ ठीक आहे. आईने मास्क वापरला म्हणून संसर्ग झाला नाही.
रुद्रचा चेहरा गंभीर होता. एवढ्या एका दिवसात काव्याची अशी अवस्था झाली. दिव्या चिडून म्हणाली, तुझ्या घरचे हे काय चाललंय? 2 बाळ दिसली म्हणजे ते तुझं नाहीत असं मानायचं? मला वाटतं बाळ काव्यासारखं नाही, तुझ्यासारखं वाटतंय. तुलाही वाटतं बाळ तुझं नाही? शिवाईने दिव्याला बाजूला खेचलं, पण रुद्र शांत होता. मी ह्या बाळाला वाढवतोय इतकं दिवस. मला माहिती आहे तो माझंच आहे. दिव्या थोडी शांत झाली. आता काय करायचं? रुद्र म्हणाला, काव्या आता माझ्या बंगल्यात आली आहे. जुन्या वाड्यावरून मी आता सर्व बंदी घालीन. आधी आपण बाळासाठी गप्प बसलो होतो, पण आता नाही. कुणीही तिच्यावर हात ठेवायचा नाही. त्या वर्षी दिव्याने फक्त एक खोल सुस्कारा टाकला आणि काव्याकडे बघत म्हणाली, काव्या किती दुर्दैवी आहे ना. शिवाईने पाहिलं की रुद्र निघून चाललाय आणि तो लगेचच त्याच्या पाठोपाठ गेला. काव्या अचानक गायब झाली. गायकवाड कुटुंबाने तर डोकं गमावलंय का काय? रुद्रने शांतपणे मान हलवली. तुला माहिती आहे का, जेव्हा आजींनी पाहिलं की काव्या मुलासोबत निघून गेली, तेव्हा त्यांना वाटलं की ते मूल आपलं नसावं, म्हणूनच काव्या पळून गेली. रुद्र संपूर्ण दिवसभर तिच्या मागे शोधत राहिला. तिच्या भाड्याच्या घरात गेला, दिव्याला विचारलं, मग एका हॉटेलातही गेला, बट काहीच मिळालं नाही. शेवटी त्याने CCTV फुटेज तपासलं. तेव्हा समजलं की तिला गव्हाण्यांच्या कुटुंबाने तिथून नेलं. रुद्रने खिडकीतून बाहेर बघत म्हणाला, मी ऐकलं तिने त्या बाळाला स्वतःचे सगळे कपडे घालून झाकलं होतं आणि स्वतः गोठत राहिली. आताच मी तिला पाहिलं. ती इतकी आजारी झाली होती तरीसुद्धा कोसळली नाही. तिच्यासाठी मुलं म्हणजे प्राण आहेत, नाही का? शिवाय थोडा विचार करत म्हणाला, म्हणजे तुला आपल्या स्वतःच्या मुलाचा हेवा वाटतोय का? रुद्रने भानावर येत विचारलं, काय बडबडतोय तू? हेवा कसा वाटेल? गव्हाणे कुटुंबाच्या बाजूने जेव्हा काव्याला तिथून घेऊन गेले तेव्हा काव्याची आई अजूनही संभ्रमात होती. कोण होते ते लोक? अगदी दरोडेखोरासारखे दिसत होते. काव्याला उचलून घेऊन गेले. बाबा म्हणाला, बहुतेक त्या मुलाचा बापच असावा. शोभा थक्क झाली. काय म्हणजे त्या बाळाचा खरंच वडील आहे? मला वाटतं काव्या काहीतरी खोटं सांगते, पण तो कोण आहे हे अजूनही माहिती नाही. जसे हे लोक वागत होते ते काही साधे नाहीत, गुंड दिसत होते. बाबाही थोडा हादरलेला होता. असे लोक सहजासहजी सोडत नाहीत. आपल्यावरही काही सूड नको घेतला. अशुभच घडलं. ती पळून गेली, आपल्याला घाबरवलं आणि शेवटी आपल्याला काहीच मिळालं नाही. काही नाही. बघ, कामिनीसाठी स्पर्धेचे रेखाचित्र मिळालीत ना. बाबाने तिला आत नेलं. कामिनीसाठी हे मोठं यश आहे. शोभा काहीच न समजल्यासारखी म्हणाली, पण ही रेखाचित्र अर्धवट वाटतायत. कशाला चिंता करतेस? आपल्याकडे लोक आहेत की ती पूर्ण करून देतील. नंतर कामिनी आपली कल्पकता दाखवेल. काव्या एका बेडवर पडलेली होती. तिला स्वप्न पडते असं वाटत होतं. आदित्य. तिने कुजबूजच नाव घेतलं आणि अचानक उठून बसली. समोर रुद्र शांतपणे खुर्चीत बसलेला होता, पायाखालून एक पाय उलटा ठेवलेला, हात दोन्ही बाजूंना टेकवलेले. त्याचा चेहरा अजिबात स्पष्ट नव्हता. गूढ, अबोल. आदित्य कुठे आहे? ती घाबरत विचारू लागली. रुद्र थोडा उपरोधाने हसत म्हणाला, जेव्हा तू आदित्यला घेऊन पळालीस तेव्हा का नाही वाटलं की तो दुखावेल, काही होईल त्याला? काव्याच्या काळजात धस्स झालं. तिला माहीत होतं की ही वेळ येणारच होती, पण एवढ्या लवकर? तिने मान खाली घातली. माफ कर रुद्र, मला खरंच काहीच सुचत नव्हतं. त्यांनी आदित्यला ताब्यात घ्यायचं ठरवलं होतं आणि मी घाबरले. त्याच्यावर काय अत्याचार करतील हे माहीत नव्हतं. रुद्रने कपाळावर आड्या आणल्या. म्हणजे तुझ्या डोळ्यात मी सुद्धा आदित्यविरोधात काही करेन अशी शंका आली? मी नाही असं म्हणत रुद्र उठून उभा राहिला. आवाजात त्रास आणि थोडं दुःख होतं. हो ना, शेवटी तुझा माझ्यावर कुणावरच विश्वास नाही. त्याचं थंड पाठीकडे पाहत काव्या तडक उठली. तसं काही नाही रुद्र, पण तिला लक्षातच आलं नाही की तिच्या हातात सलाईनची सुई होती. एकदम तिच्या हातातून सुई निघाली आणि रक्त आलं. ती खाली कोसळली, पण तिला काही जाणवलंही नाही. रुद्र दचकून वळाला. काय झालं तुला? तो धावत गेला आणि तिचा हात धरून तिला उचललं. काव्य अजूनही कुजबुजत होती. मी फक्त वेळ द्यायचा होता तुला काय करायचं हे समजण्यासाठी. मला वाटलं नाही की आपण आदित्यला इथे ठेवायला पाहिजे. गायकवाड कुटुंबावर अजूनही विश्वास नाही. बस. रुद्रने तिला झोपेच्या अवस्थेतच पलंगावर परत लावलं. डॉक्टर, तिची सुई निघाली आहे. नर्स आणि डॉक्टर तत्काळ आले. सलाईन पुन्हा लावली गेली. रुद्रने एक खोल श्वास घेतला. थोडा निस्तेज होऊन खुर्चीत बसला. झालं, आता काहीही बोलू नकोस. तू आता मरणाच्या उंबरठ्यावर आहेस आणि मला राग यावा अशी स्थिती आहे. काव्या फक्त त्याच्याकडे पाहत होती. मनात एक वेदनादायक गुपित होतं जी ती त्याला अजून सांगू शकत नव्हती. आता काय करायचं? इंजेक्शन संपल्यावर आपण परत विल्यामध्ये जाऊया. ठीक आहे, पण मला एक गोष्ट खटकते.
जर तुझ्या म्हणण्यानुसार ओळख केंद्रात फक्त गायकवाड कुटुंबाचे लोक गेले तर म्हणजे आपल्या कुटुंबातच एखादा गुप्तहेर आहे. कोण असू शकेल? रुद्रने डोकं हलवलं. माझ्यासुद्धा असंच वाटतं. पण आजीला खात्रीच वाटत नाही का? रुद्रने डोळे मिटले आणि जुन्या आठवणीत हरवला. आई गेल्यावर वडिलांनी दुसरं लग्न केलं. त्याचं एक मूल झालं. माझा सावत्र भाऊ, तो सध्या परदेशात आहे. लोकांना वाटायचं माझं स्थान कमजोर करायला वडील आणि सावत्र आई त्याला पुढे करतील. त्यामुळे माझी मावशीने एक चांगलं स्थळ नाकारून विकासशी लग्न केलं. फक्त माझ्यासाठी, म्हणजे विकास मला मदत करेल म्हणून. आजीनं वाटलं इतकं बलिदान देणारी तिचीच मुलगी मला धोका देईल का? काव्या शांत झाली. रुद्रच्या आयुष्यातल्या या वेदना खूप खोलवर होत्या. पण इतक्या वर्षात मावशीने विकासशी एक नातं तयार केलं असेल ना. प्रेम नसेल तरी आता ते एकत्र आहेत आणि त्यांचा हेतूही बदलला असेल. रुद्र, पण आजी कधीच तसं मानणार नाही. काव्या थोडा वेळ शांत होती आणि मग हळू आवाजात विचारलं, तुझ्या आईच्या मृत्यूबद्दल तो नेमकं कसा झाला होता? रुद्रने भुवया उंचावल्या. अचानक हा प्रश्न का? काव्या पटकन म्हणाली, फक्त उत्सुकतेपोटी. रुद्र थोडंसं उपरोधाने हसला. कोणीतरी तुला काहीतरी सांगितलंय का? मी ऐकलं होतं. मीरा म्हणाली की तुझ्या आईला मारलंस, पण मला माहीत आहे ते खोटं आहे म्हणून विचारलं. रुद्र उठून उभा राहिला. त्याचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. आणि जर खरंच ते खरं असेल तर? काव्या गप्प झाली आणि आतून हादरली.